मित्रांनो, आपण आज हॉटेलला नाही, आपण आहे आज घरी आणि आपण करतोय मटन सुक्का आणि इंद्रायणी राईस मस्तपैकी तूप टाकून, मस्तपैकी कांदा टमाटा आणि तेजपत्ता खडा मसाला टाकून ते चांगलं फ्राय करून घ्यायचं. आपण काय माहिती आहे का, आपण निवांत आज घरी आहे तर मटन सुक्का आणि आपला जो असतो इंद्रायणी राईस वरून थोडंसं तूप असा आपला बेत आहे. चांगलं लाल होईपर्यंत भाजा आणि नंतर मिक्सरला लावून घ्या, कारण ती पेस्ट करा. ते करत करत आपण मटण पण धुवून घेतलं मस्त. बघता बघता तेल पण तापलं इकडं, तोपर्यंत आपण मटण पण शिजायला टाकलं. मित्रांनो, कांदा अद्रक लसूण पेस्ट हळद मीठ टाकून मस्तपैकी मटण आपण शिजवून घेतलं. एकदम हलवतोय मस्तपैकी, खाली लागलं नाही पाहिजे. शेवरून थोडीशी कोथिंबीर टाकली की एकदम विषय हार्डच, एकदम कडकमध्ये वडक. आणि हे बघितल्यावर लय भारी वाटते. थोडंसं तुपामध्ये तेल टाकायचं मित्रांनो, सॉरी तेलामध्ये तूप टाकायचं मित्रांनो. कांदा बिदा टाकून एकदम मस्त फ्राय करून घ्यायचा आणि एक दोन तेजपत्ता खडा मसाला हे टाकून थोडंसं फ्राय करून घ्यायचं, हलवून घ्यायचं थोडंसं लाल होईपर्यंत. कुस करून खायचं मस्तपैकी असं. कांदा लाल झाला थोडासा, आपण जे मग मिक्सरला वाटण लावलं होतं ते वाटण त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं एकदम हलवायचं आहे. त्या चांगलं शिजवून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची मस्तपैकी, अद्रक लसूणची पेस्ट पण टाकायची आणि मसाले जे असतात ते कांदा लसूण मसाला, मटण मसाला, गरम मसाला, मटण सुका मसाला अशा मसाले टाकून एकदम ग्रेव्ही एकदम कडकमध्ये करून घ्यायची. कशी ग्रेव्ही एकदम कमेंटमध्ये सांगा मित्रांनो, आवडली तर नक्की सांगा. आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे एक मस्तपैकी. मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे, खाली करपलं नाही पाहिजे, चांगलं हलवत राहिलं पाहिजे. कशी ग्रेव्ही मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मग आता करायची मटणाची एंट्री. मटण टाकायचे मित्रांनो आणि चांगलं हलवत राहायचं आहे. एक जीव सगळं करून घ्यायचं आहे, सगळं एक जीव करून घ्यायचे मित्रांनो. आपल्या अकाउंटला फॉलो करा KKS कुस्कर क्लिकला. आपण अशी व्हिडिओ बनवतोय, तुम्हाला आवडत असतील तर नक्की सांगा. आणि मित्रांनो कसा आहे विषय, मटण कसं बनलं आहे नक्की सांगा. मटण, कांदा, इंद्रायणी राईस आणि तूप, मटणचा पीस, भात आणि तूप. त्याच्यामध्ये पुदिना आणि दही असतं, दही अजून एक नंबर लागते, पण हे बेस्टच आहे. शिजलं बी एक नंबर, जास्त पण शिजून उपयोग नाही, कमी पण शिजून उपयोग नाही. 90-95% शिजलं पाहिजे. मित्रांनो, आपल्या या अकाउंटला फॉलो करा, KKS कुस्कर क्लिकला फॉलो करा. आता मी खातो मस्तपैकी कुस करून.